नमस्कार, हॅलो सखीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे बटाट्याचे वेफर्स। जे घरच्या घरी बनवणे अगदी सोपे आहे। हे वेफर्स आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवण्यासाठी ना उकडवण्याची गरज आहे ना सुकवण्याची गरज आहे। हे वेफर अगदी 10 मिनिटांमध्ये झटपट बनली जातात मार्केटसारखी। चला तर मग सुरुवात करूया वेफर्स बनवण्यासाठी। बनवण्यासाठी मी 3 बटाटे घेतलेले, जे मार्केटमध्ये सध्या आता नवीन आलेले घट्ट असे ताजे बटाटे घ्यायचे। त्यासाठी आपण पहिल्यांदा याला सालून घेणार आहे। यासाठी मी काही स्पेशल कोणते बटाटे घेतलेले नाही, आपण जे नेहमीप्रमाणे भाजीसाठी वापरतो तेच बटाटे घेतलेले। चला तर मग आपण याला सालून घेऊया। मी 3 बटाटे घेतलेले, जास्तीत जास्त मार्केटमध्ये 10 रुपयाचे असतील। तर 10 रुपयामध्ये आपण बाउल भरून चिप्स कसे बनवायचे तर त्याकरता मी सालून घेतलेले स्वच्छ धुवून आता आपण याला पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेऊया। त्याच्यावरचा जेणेकरून कचरा असेल तो निघून जाईल, माती वगैरे निघून जाईल। हे बघा, मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले। आता याला आपण स्वच्छ असे धुवून घ्यायचे, सगळं माती व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण याला सुती अशा टॉवेलनी स्वच्छ असे पुसून घ्यायचे, जेणेकरून हे काळसर पडणार नाही। आणि बघा, मी एक बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याच्या आपल्याला हे पुसल्यानंतर याला पुन्हा पाण्यात टाकायचे नाही, त्यामुळे आता आपण याला चिप्स स्लायसरनी पातळ पातळ असे स्लाइस करून घेऊया। हे स्लायसर सगळ्या गृहिणीच्या घरामध्ये अवेलेबल असतं। जेवढे आपण याचे पातळ स्लाइस करू तेवढे आपले वेफर्स हे क्रिस्पी बनतात। ते बघा, मी एकसारखे सगळे चिप्स हे करून स्लाइस करून घेते। जेवढ्या आहे बघा, आता आपण याला सुती कपड्यावर व्यवस्थित पसरून घ्यायचे, जेणेकरून याच्यातलं एक्स्ट्रा जे पाणी असेल ते निघून जाईल। आणि बघा, हे मी एकसारखे सगळे टाकून घेतलेले आणि सगळे एक्स्ट्रा पाणी याच्यातलं मी काढून घेतलेले। वेफर्स तळण्यासाठी मी तेल हे कडकडीत तापून घेतले। तेल एकदा कडकडीत तापून झाल्यावर ते मीडियम फ्लेमवर ठेवून घ्यायची। आता मी एका वाटीमध्ये 1 चम्मच मीठ टाकून त्याचा घोळ करून घेणार आहे। आता याचा उपयोग काय मी तुम्हाला पुढे दाखवते। हे बघा, आपलं तेल तापलं आहे की नाही आपण बघूया। तर त्याकरता मी एक स्लाइस नेहमी लक्षात ठेवा, वेफर्स बनवताना तेल हे नेहमी कडकडीत तापलेलं पाहिजे, जेणेकरून आपले वेफर्स हे मऊ पडणार नाही आणि अगदी मार्केटसारखे असे क्रिस्पी आणि क्रंची बनतील। या पद्धतीने मी सर्व स्लाइसेस तेलामध्ये सोडलेले। हे बघा, आपल्याला व्यवस्थित असे याला गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। वेफर तळण्याकरता मी रिफाईन ऑइलचा वापर केलेला आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही ते तेल वापरू शकतात। आता हे आपले वेफर्स 60% होत आलेले। आता आपण जो मग घोळ बनवून घेतला होता मिठाचा, तो याच्यामध्ये 3 ते 4 ड्रॉप टाकायचे, जास्तही टाकायचे नाही, जेणेकरून आपले वेफर्स खारट होतील। ते बघा, मी टाकून घेतलेले, बबल्स याला भरपूर आलेले। तर आता हे आपण व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे। हे तोपर्यंत फ्राय करायचे जोपर्यंत आपल्या तेलावर बबल्स येत असतील। एकदा ते बबल्स थांबले की आपण याला काढून घ्यायचे। हे बघा, बबल्स हे कमी झालेले। आपण आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा, हे छान असे गोल्डन। याच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅच पण तळून घ्यायची आहे। ते तळण्यापूर्वी आपल्याला पुन्हा तेलला कडक तापून घ्यायचं आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी आणि क्रंची झालेले आणि तुम्हाला दाखवते, याचा आवाज दाखवते आणि हे तुम्ही पण करून बघा आणि खरंच हे खूप क्रंची झालेले। हे बघा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते। बघा, याचा आवाज तो तुम्ही घरी करून बघा, आपल्या मुलांना द्या आणि आपल्याला हवा असेल तो फ्लेवर आपण याच्यात टाकू शकतो। मी माझ्या लहान मुलासाठी बनवलेले, त्यामुळे मी याच्यात काही तुम्ही हे वेफर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकतात। तर नक्की याला करून बघा आणि मला कमेंट करा की कसे झाले म्हणून।